सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेला कसमादे परिसर आणि या निसर्गाने या भागाला भरभरून असं दान दिल्यामुळे ह्या भागात मोठ्या प्रमाणात कांदा हे पीक स्थिरावलं आहे आणि अशाच या कांद्याच्या पिकात नावाजलेलं नाव म्हणजे सुरेश डुमसे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शांताराम दिलीप बागोल. आज आपण वंजारी तालुका कळवण जिल्हा नाशिक या ठिकाणी आहोत. मित्रांनो, मागील काही वर्षापासून सातत्याने कांदा पिकात चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून आज बहुतेक बियाणं कंपन्या त्यांचा कांदा हा बियाण्यासाठी खरेदी करतात आणि अशातच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बियाण्याची मागणी केल्यामुळे आज सिलेक्टेड शेतकऱ्यांसाठी त्यांनी 10 गुंठ्यावर कांदा बियाण्याची लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पिकात या नवीन प्रयोगातून पुढे काय साध्य होतं किंवा काय आउटपुट निघतं हे वेळोवेळी आपण पाहणार आहोतच. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुरेश महादेव डुमसे, मुक्काम वंजारी, पोस्ट आभोना तालुका कळवण जिल्हा नाशिक. मी सलग 5 वर्षे झाले आपलं घरगुती बियाणं म्हणून एक व्हरायटी चांगली बनवली आहे आणि 5 वर्षात असा कमी 2,000च्या खाली कधीच कांदा विकला नाही आणि प्रत्येक वर्षी आपण पूर्ण कांदा आपण बियाण्यासाठीच दिले जातो कंपन्यांसाठी. तर आज बी आभोना मार्केटमध्ये आपलं नाव चांगल्या प्रकारे आहे. वंजारीचं बियाणं कांदा सांगितला की व्यापारी असं आपल्या ट्रॅक्टरजवळ चांगल्या पद्धतीने गर्दी होते. आपण ज्यावेळेस लागवडीच्या वेळेस सिलेक्शन करणं म्हणजे पूर्ण कांद्याला ही रिंग महत्त्वाची आहे. चा कांदा निवडायचा, त्याच्यानंतर कलर आणि त्याच्यानंतर त्याचा 30% भाग हा कट करायचा. कट केल्यानंतर त्याच्यात आपण बुरशीनाशक ट्रायकोड्रामा असो किंवा जे M45 असो किंवा 22 असो अशा गोष्टी घेऊन आणि मगच आपण लागवड करतो कांद्याची. वरचा भाग कापायचं कारण काय? वरचा भाग कापायचं कारण म्हणजे त्याच्यातून एकच कोंब येतो आणि त्या कोंबाची ताकद वरच्या फुलाला चांगल्या पद्धतीने असते आणि त्याचं बी हे जास्त जाड असतं. नाही, काही ठिकाणी सलग कांदे लागवड केली जाते, तर त्याचा काही दुष्परिणाम जाणवतो का किंवा आपल्याला जाणवतो? मी केलं आहे आणि असं एका सगट लावल्याने जास्त त्याला उशीर पण येतो, जमिनीतून बाहेर उगवण क्षमता लेट होते. त्याच्यानंतर आणि पाहिजे तसं आपल्याला क्वालिटी मिळत नाही त्याची. ज्यावेळेस आपला कांदा चाळीत साठवल्यानंतर आपण सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपण हा कांदा जोपर्यंत सीड्स बियाणेवाले येत नाही तोपर्यंत आपण काही काढत नाही. काढल्यानंतर आपण त्याच्यातून शॉर्टिंग, एकसारखी साईज, एकसारखा कलर, एकच कोंब निघेल ह्या पद्धतीने असा अनुभव करू म्हणजे असल्यामुळे तो आपण कांदा एका बाजूला शॉर्टिंग करून कॅरेटमध्ये ठेवतो. बियाण्यासाठीची जी कांदा लागवड आहे ती आपण कोणत्या कालावधीत करता? आपण साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात करतो, पण यावेळेस पाऊस जास्त झाल्यामुळे आपण हा 2-3 हप्त्यात आपण आपले लागवडची सुरुवात केली आहे. आणि जर कांदा जर मागे पुढे लागवड झाली तर बियाण्या उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो का? होतो ना, कारण जोपर्यंत थंडी असते तोपर्यंत कांद्याचं ग्रोथ पण चांगली आपलं होते आणि उन्हाचं प्रमाण वाढल्यानंतर कांदा फुलवाराच्या पिरियडमध्ये आल्यानंतर उन्हाचा तडाखा बसल्यामुळं कांदा पाहिजे तसं बी तसं तर काही मला आतापर्यंत वाटलं नाही, पण शेवटी आता निसर्गावर डिपेंड आहे. पण 100% 100% सांगतो की मी ह्यावर्षी 1 क्विंटलच्या पुढं बियाणं तयार करू
नक्कीच चांगली मजल मारेल असं वाटतं मला. यापूर्वीचा काही बियाणे उत्पादनाचा अनुभव आहे का? हो आहे ना. आता सलग आता 5-6 वर्षापासून आपण घरगुतीच तयार करतोय आणि तीच क्वालिटी आज बी आपल्याकडं आहे आणि क्वालिटीमध्ये कुठंच बदल झालेला नाही. आपला क्वालिटी आहे तीच आहे. उलट ह्यावर्षी ग्रेडिंग चांगली केलेली आहे, रिंग चांगली बनवली आहे आणि यावर्षी नक्कीच चांगल्या पद्धतीने बियाणं आपल्याकडं तयार होईल. खास करून आपण उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय पद्धतीने आपण त्यांना पुढे स्टेटमेंट घेणार आहोत त्याच्यामुळे दरवर्षाप्रमाणे. आणि इथं आपण योगायोग असं म्हणता येईल का आपलं क्षेत्र हे डोंगराच्या कडेला असल्यामुळं मधमाशीचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे, त्याच्यामुळं नक्कीच उत्पादन वाढील आपला. ज्या वेळेस आपण सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने एखादं उत्पादन घेतो हो. त्यावेळेस उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते. हो. तर याबाबत आपला अनुभव काय किंवा कशासाठी आपण ऑर्गॅनिकचा किंवा सेंद्रियचा आग्रह धरतात? सेंद्रियचं कसं आहे, आज मी माझ्या अभ्यासानुसार सांगतो का सेंद्रिय म्हणजे आतापर्यंत करत असताना टिकाऊ क्षमता कांद्याची 7 ते 8 महिने आणि रासायनिक पद्धतीने केले तर तो एवढा 4-5 महिन्यातच आपला कांदा टिकतो, त्याच्यानंतर टिकत नाही. हे माझ्या अनुभवावरून. यावर्षी जो आपण 10 गुंठ्यावर जो प्रयोग करताय तर इतकं मोठ्या प्रमाणात बियाणं साठी कांदा लागवड करण्याचं कारण काय? कारण असं का प्रत्येक वेळा मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकरी विचारतात मला बियाणं द्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय मला यावर्षी घेण्याचं मी ठरवलं का यावर्षी आपण आपलं काहीतरी ब्रँड आपण दाखवू असं माझी मनात इच्छा होती आणि ती आज मी नक्कीच पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना बियाणं नक्कीच उपलब्ध करून देईल. पण हे जे बियाणं आहे ते अगोदरच बुकिंग आहे का? हा, बऱ्यापैकी 50 किलोची ऑर्डर तर फायनल झालेली आहे. आता अजून उर्वरित शेतकऱ्यांचा अजून फक्त ज्यावेळेस एकमेकांशी शेतकऱ्यांशी संपर्क होतो त्या पिरियडला लगेच अजून बुकिंग वाढेलच. पण बियाणं कमी पडेल असं नाही वाटत का? हो, नक्कीच 100% बियाणं कमी पडेल हे मला पण गॅरंटी आहे. पण आता पहिलं वर्ष असल्यामुळं थोडंफार काहींच्या भावना दुखावल्या जातीलच. पण एवढ्या तरी होणार नाही. ज्याला 10 किलो लागेल त्याला आपण 5 किलो देऊ, ज्याला 3 किलो लागेल त्याला 2 किलो देऊ, असे हिशोबाने आपलं. काही शेतकरी आपल्याकडे कांद्याची पण मागणी करत असतात. हो, दरवर्षी कांद्याची जो 6-7 क्विंटल आपल्याकडनं मागणी असते आणि नेतात पण आपण देतो. आणि काही शेतकरी किंवा काही बियाणावाले आपल्याला पाहिजे ते माहिती आपल्यासमोर देत नाही, तर याबद्दल काय म्हणाल? मी तर हा काही देत नाही, पण आपलं तसं नाही. मी प्रत्येकाला येतो आपल्यासारखं ब्रँड आपला दिल्यानंतर कांदा दिल्यानंतर आपला कांदा गेल्यानंतर त्यांनी बियाणं तयार केल्यानंतर का आपलं ब्रँड त्याच्याकडे निघालं का नाही हे पहिलं महत्त्वाचं असतं आणि ते निघालं तर आपल्याला आनंद वाटतो त्या विषयाचा. कांद्याचं बी हे बऱ्यापैकी गादी वाफ्यावर किंवा बेडवर तयार केलं जातं, परंतु आपण जी लागवड करत आहात ती सरी पद्धतीने करत आहात, तर याचं कारण काय? याचं कारण असं आहे का म्हणजे इतर कंपन्या आता मी बघितलं थोडंसं मोबाईलवर बघितलं का बेडवर लागण करतात, पण आपण असा निर्णय घेतला का आपण घरी पण पूर्वी पण आपण असं सरीवरच करत होतो, पण यावर्षी थोडंसं बदल काय केला, आपण सरी थोडी मोठी धरलेली पाडली आहे आणि त्या सरीमध्ये आपण बेडवर न लावता ज्यावेळेस कोंब बाहेर आल्यानंतर फ्लोअर अवस्थेत गेल्यानंतर हवा असो किंवा उन्हाने आपलं एका बाजून ऊन येतं त्याच्यामुळं एका बाजून नाही लागत, त्याच्यामुळं ते पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपण सरीवर लागवड करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आजूबाजूचा परिसर हा डोंगराळ आहे किंवा डोंगर फार जवळ आहे,
आणि अशा पद्धतीत वाऱ्याचा वेग किंवा या गोष्टीचा आपल्या या कांदा बीजोत्पादनावर काही परिणाम होऊ शकतो का? होऊ शकतो ना, कारण अवकाळी पावसाचा काही वेळा असं होऊ शकतो. त्याच्यानंतर पण डोंगराचा भाग असल्यामुळे थोडंसं हवा जास्त फिरते, त्याच्यामुळं दुष्परिणाम होऊ शकतात. साधारणतः 2 कांद्यामधलं अंतर आपण किती ठेवलं आहे? 2 कांद्यामधचं अंतर आपलं 1 फुटाचं आहे. आणि ज्यावेळेस बाहेर कोंब निघाल्यानंतर एकमेकात अंतर थोडं जास्त घेतलं आहे आपण. काही पद्धतीने अर्धा फुटावर करतात, पण जे एकमेकात घुसल्यानंतर ते आपल्याला बांधता बी आलं पाहिजे. आपण त्याला रिळणी म्हणजे दोरीने बांधणार पण आहेत दोन्ही साईडने, म्हणजे एकमेकाच्या या बाजूला जाऊ नयेत. म्हणजे बांधण्याचा निर्णय वाऱ्यामुळे घेतला का इतर काही कारण आहेत त्याला? वाऱ्यामुळेच घेतला, कारण वाऱ्याने ते पडू शकतात. एकदम ज्यावेळेस गेंद असतो त्यावेळेस वजन जास्त असतात, त्याच्यामुळे ते केव्हाही पडू शकतात आणि बियाण्याला आपल्याला नुकसान पण आपलं होऊ शकतं.